हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. इंग्रजी शिकत असताना बऱ्याच जणांना एकच तक्रार असते की इंग्रजी बोलण्यासाठी सराउंडिंग भेटत नाही, म्हणजेच कोण पार्टनर भेटत नाही की ज्याच्याबरोबर इंग्रजी बोललं जाईल. पण तुम्हाला सांगू का, जर तुम्हाला खरंच इंग्रजी बोलायला शिकायचं असेल ना, तर तुम्ही जिथे जाल तिथे इंग्रजी बोलायचा प्रयत्न करा. म्हणजे अगदी कुठेही गेलात तरी, समजा तुम्ही शॉपिंगला गेलाय किंवा बाहेर फिरायला गेलाय पिकनिकला किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलाय, जिथे जाल तिथे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओमध्ये रेस्टॉरंटमध्ये बोलली जाणारी इंग्रजीची वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाल तेव्हा अशाच प्रकारे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करा. ओके, तर बघूया व्हिडिओ. सगळ्यात आधी बुकिंगसाठी कसं इंग्रजी बोलायचं ते पाहूया. आय वुड लाईक टू बुक अ टेबल. मला एक टेबल बुक करायचा आहे. टेबल फॉर 2 प्लीज. दोघांसाठी एक टेबल द्या कृपया. ॲट 7 PM प्लीज. कृपया संध्याकाळी 7 वाजता. नंतर आय वॉन्ट टू बुक अंडर द नेम ऑफ समिता. म्हणजे मला समिता या नावावर टेबल बुक करायचं आहे. तर हे झालं बुकिंगसाठी. नेक्स्ट, आता जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये पोचाल तेव्हा ऑन अरायव्हिंग ॲट द रेस्टॉरंट. रेस्टॉरंटचा जो स्टाफ आहे, जो अटेंडंट आहे, तो तुम्ही तिथे पोचल्यानंतर तुमचं स्वागत करेल की वेलकम टू अवर XYZ हॉटेल, की जे काही त्याचं ज्या रेस्टॉरंटचं नाव असेल त्या नावाने तो तुमचं वेलकम करेल, ग्रीट करेल तुम्हाला. ठीक आहे. आता जर तुमचं रिझर्वेशन आधी असेल तर तुम्ही काय बोलाल? आय हॅव अ रिझर्वेशन. म्हणजे माझं टेबल बुक आहे. नंतर टेबल फॉर 2. दोघांसाठी टेबल आहे. वी हॅव अ बुकिंग अंडर समिता. म्हणजे समिता या नावावर आमचं बुकिंग आहे. त्याच्यानंतर तिथला जो स्टाफ किंवा जो अटेंडंट आहे तो तुम्हाला काय बोलेल की राईट दिस वे, म्हणजे या इकडे या असं बोलेल. आता जर तुमचं रिझर्वेशन नसेल तर कसं बोलायचं? डू यू हॅव अ टेबल अवेलेबल फॉर 2 प्लीज. कृपया 2 जणांसाठी टेबल उपलब्ध आहे का? त्याच्यानंतर तुम्ही काय बोलाल? इज देअर अ वेट. आता समजा तुम्हाला तिथे वाट नसेल पाहिजे किंवा तिथे टेबल अवेलेबल असेल तर तो जो अटेंडंट आहे तो काय बोलेल? नो, वी हॅव अ टेबल अवेलेबल, प्लीज कम दिस वे. म्हणजे नाही, टेबल अवेलेबल आहे, तुम्ही कृपया या दिशेने या. आता समजा जर टेबल फ्री नसेल तर कसं बोलेल तो? युअर टेबल विल बी रेडी इन ए फ्यू मिनिट्स. म्हणजे तुमचं टेबल काही मिनिटात तयार होईल. प्लीज वेट ओव्हर हिअर. म्हणजे कृपया इथे थांबा. आय विल लेट यू नो वेन युअर टेबल इज रेडी. तुमचं टेबल तयार झाल्यावर मी तुम्हाला कळवेन. आता टेबलवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे वेटर किंवा वेट्रेस किंवा जो सर्व्हर आहे त्याला तुम्हाला बोलवायचं असेल, त्याला विचारायचं असेल तर काय बोलाल? एक्सक्यूज मी, कुड यू असिस्ट अस. म्हणजे एक्सक्यूज मी, तुम्ही आम्हाला असिस्ट कराल का? ठीक आहे. तर आता टेबलवर बसल्यानंतर तिथे जर टेबल सगळं काही तिथे ऑलरेडी ओके असेल तर ठीक, पण तिथे समजा काही वस्तू नसतील तर तुम्ही कसं बोलाल? समजा आता सॉल्ट पेपर नसेल किंवा नॅपकिन्स तिथे नसतील तर तुम्ही कसं बोलाल? कॅन वी हॅव सॉल्ट अँड पेपर. कॅन वी हॅव सम नॅपकिन्स. कॅन वी हॅव वॉटर प्लीज. मग कोणतंही वॉटर, तुम्हाला कोणतं हवं ते तुम्ही त्याला बोलू शकता. कॅन वी हॅव बिस्लरी वॉटर किंवा चिल्ड वॉटर किंवा प्लेन वॉटर, तुम्ही काही पाहिजे ते त्याला बोलू शकता. नंतर त्याच्यानंतर कॅन आय सी द मेन्यू. मी मेन्यू पाहू शकतो का? ठीक आहे. नेक्स्ट, आता फॉर ऑर्डरिंग फूड. आता फूड ऑर्डर करण्यासाठी कसं बोलाल? तर ते मेन्यू पाहिल्यानंतर तुम्हाला समजा काही सुचत नसेल की काय मागवायचं तर तुम्ही वेटरला काय बोलाल? व्हॉट डू यू रेकमेंड. म्हणजे तुम्ही काय सुचवाल, आपण काय सुचवाल की काय ऑर्डर करायला पाहिजे. तर परत त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय विचाराल? व्हॉट्स द स्पेशल टुडे. म्हणजे आजचा स्पेशल पदार्थ कोणता आहे या हॉटेलमध्ये, की जो आजचा स्पेशल बनलेला आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तुमचं डिस्कशन झाल्यानंतर तुम्ही ऑर्डर करताय. ते ऑर्डर करताना काय बोलाल? आय वुड लाईक चिकन लॉलीपॉप ॲज अ स्टार्टर प्लीज. स्टार्टरसाठी मला चिकन लॉलीपॉप द्या कृपया. म्हणजे तुम्ही स्टार्टरमध्ये चिकन लॉलीपॉप तुम्हाला मागवायचं किंवा जे काही तुम्हाला मागवायचं ते तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर फॉर द मेन कोर्स आय विल हॅव
चिकन करी अँड बटर नान प्लीज. म्हणजे मेन कोर्ससाठी मला चिकन करी आणि बटर नान द्या कृपया. मग इथे तुम्ही काही बोलू शकता, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. नंतर समजा आता जेवण ऑर्डर केल्यानंतर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला फूडमध्ये, की कधी कधी जेवण थंड आलं किंवा चुकून वेगळी डिश आली किंवा कधी कधी ते प्रॉपर शिजलं गेलं नाही, तर कसं बोलाल त्यावेळी. आता एक्सक्यूज मी, देअर सीम्स टू बी अ प्रॉब्लेम विथ माय फूड. म्हणजे माफ करा, माझ्या जेवणात काहीतरी अडचण आहे. नंतर आय एम सॉरी बट द फूड इज नॉट कुक प्रॉपरली. क्षमा करा पण जेवण नीट शिजलेलं नाही. आता तुम्हाला या पोलाईट टोनमध्येच तिथे बोलायचं आहे कारण आपण पब्लिक प्लेसमध्ये बसलेलो असतो, त्यामुळे आपल्याला बोलताना थोडंसं पोलाइटलीच बोलायचं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर कॅन यू प्लीज चेक दिस, इट डझंट टेस्ट राईट. म्हणजे कृपया हे तपासाल का, याचा स्वाद बरोबर वाटत नाही. नंतर समजा चुकून वेगळी डिश आली, आय ऑर्डर चिकन करी बट दिस लुक्स डिफरंट. आय ऑर्डर चिकन करी बट दिस लुक्स डिफरंट. मी चिकन करी मागवली होती किंवा ऑर्डर केली होती, पण हे वेगळं दिसत आहे. ओके. आता जर तुम्हाला तिथलं फूड आवडलं असेल तर तुम्ही त्याला फूड इज डेलिशियस किंवा टेस्टी असं पण बोलू शकता, अशी पण पॉझिटिव्ह कमेंट देऊ शकता. आता नंतर बिलिंगच्या वेळी, तर बिलिंगच्या वेळी बोलताना कसं बोलाल, कॅन वी हॅव द बिल प्लीज. कृपया आम्हाला बिल द्या. आता वेटर बिल घेऊन आल्यानंतर हिअर इज द मनी, कीप द चेंज. हे पैसे घ्या आणि बाकीचे तुमच्याकडे ठेवा. त्याच्यानंतर वेटर तुम्हाला कसं बोलेल, थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे. खूप धन्यवाद, तुमचा दिवस छान जावो. ठीक आहे. तर हे झालं रेस्टॉरंटमध्ये बोललं जाणारं इंग्लिश. व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.